तर सर आत्ता यांनी सांगितलं की वनवा पेटवणं बरोबर आहे, पण सर माझं मत बरोबर याच्या उलट आहे. सर मला नाही वाटत की वनवा पेटवणं हे बरोबर आहे. आणि सर वनव्यामुळे चांगलं गवत येतं, मुळात असं समजत होतं असं काही सुद्धा नसतं. उलट सर वनव्यामुळे आजूबाजूला असणारं गवत किंवा छोटी मोठी ओली झाडं ती सुद्धा जळतात. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, वाळक्यावर वल्लभी जळलं अशी गत होती बघा. धुरामुळे प्रदूषण होतं ते तर काय वेगळंच. अहो सर कित्येक घराने आगीचा सामना करावा लागतो. तुम्ही जर आमच्या गावाकडून बघाल ना तर वनव्यावर कुणाचंच नियंत्रण नसल्याने चरणारी गुरं फिरणारी गुरं सारखी मरत असतात. झाडं जाळल्यामुळं झाडावरचे पक्षी उडून जातात, मग त्यांच्या त्वचेतून बिया प्रसरण होऊन नवीन झाडाची उत्पत्ती होते, ती सुद्धा थांबते सर. कितीतरी सरपटणारा प्राणी मरण पावतो. आणि सर ह्या समजाचा परिणाम आपल्या अन्नसाखळीवर होतो. अहो सर आधीच आपण जंगलात घेऊन प्राण्यांच्या घरात अतिरेक केला. सर समजा आज आपण प्राण्यांच्या घरात बसलो, उद्या जर प्राणी आपल्या घरात बसलो मग त्याला जबाबदार कोण? हा एवढाच माझा प्रश्न आहे. धन्यवाद. अभिजितने यासाठी वेळ घेतला आहे 4 मिनिट 42 सेकंद.